रामभक्त हनुमानांची शक्ती आणि चमत्काराच्या भरपूर कथा प्रचलित आहेत. पौराणिक ग्रंथात महाबली हनुमानांना रुद्र अवतार म्हणजेच महादेवांचा अवतार मानले जाते. शिवपुराणानुसार हनुमान हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत. महाबली हनुमानांचा जन्म कसा झाला यासंबंधी विविध ग्रंथात वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हनुमानांच्या जन्माच्या याच कथा पाहणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हनुमानांच्या जन्माच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी पहिली आहे ऋषींचा पुंजिका स्थलाला मिळालेला शाप. एका पौराणिक कथेनुसार हनुमानांची माता अंजनी ही पूर्वजन्मामध्ये इंद्रलोकामध्ये अप्सरा होती. तिचे नाव पुंजिक स्थला असे होते. एके दिवशी ऋषी दुर्वासा काही कामानिमित्त इंद्रसभेमध्ये आले. नेमकी त्याच वेळी पुंजिक स्थला सभेतील सगळ्या लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत होते. यामुळे दुर्वासा ऋषींना खूप राग आला. त्यांनी पुंजिक स्थलाला पुढच्या जन्मी वानरी बनण्याचा शाप दिला. त्यानंतर पुंजिक स्थलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने त्यांची माफी मागितली. दुर्वासा ऋषींना तिची दया आली आणि ते तिला म्हणाले, जरी तू वानरी रूप घेतलेस तरी सुद्धा ते तुझे रूप खूपच तेजस्वी आणि आकर्षक असेल आणि तुला एका पुत्राची प्राप्ती होईल जो महादेवांचा अंश असेल. दुर्वासा ऋषींच्या या शापामुळे पुंजिक स्थलाचा पुढील जन्म विरज नावाच्या वानराच्या घरी झाला आणि ती अंजनी म्हणून जन्मास आली. त्यानंतर तिचा विवाह वानरराज केसरी यांच्याबरोबर झाला. वानरराज केसरी आणि अंजनी यांना विवाहानंतर बरेच दिवस मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी महादेवाची तपश्चर्या केली आणि महादेवांच्या आशीर्वादाने त्यांच्या पोटी महादेवांचा 11वा रुद्र अवतार आला. पुंजिक स्थलाला मिळालेल्या शापाची आणखी एक कथा अशीच प्रचलित आहे. ती अशी आहे की पुंजिक स्थला ही अत्यंत रूपवान अप्सरा होती, पण तिचा स्वभाव खूपच खोडकर आणि चंचल होता. एके दिवशी तिने आपल्या खोडकरपणामुळे चुकून तप करणाऱ्या एका ऋषींच्या तपात व्यत्यय आणला. तिने वानर समजून एका ऋषींना फळ फेकून मारले आणि त्यामुळे ऋषींची तपश्चर्या भंग झाली आणि ते क्रोधित झाले. त्या ऋषींनी पुंजिक स्थलाला शाप दिला की जेव्हा तिला प्रेम होईल तेव्हा ती वानरी बनेल. पुंजिक स्थलाला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने ऋषींची क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी तिच्यावर दया दाखवली, पण एकदा दिलेला शाप ऋषी परत घेऊ शकत नव्हते. म्हणून ते तिला म्हणाले की तुझे रूप जरी वानराचे झाले तरी ते रूपसुद्धा अत्यंत तेजस्वी आणि आकर्षक असेल. आणि त्यांनी तिला एका तेजस्वी पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला, जो पुत्र महादेवांचा अंश असेल आणि ज्याच्या यश आणि कीर्तीमुळे पुंजिक स्थलाचे नाव अनेक युगात ओळखले जाईल. एक दिवस इंद्रदेवांनी पुंजिक स्थलाला एक वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा तिने त्यांना आपल्या मिळालेल्या शापाबद्दल सांगितले आणि शापातून मुक्ती देण्यास सांगितले. इंद्रदेवांनी शापातून मुक्त होण्यासाठी तिला पृथ्वीवर जाऊन राहण्यास सांगितले, ज्यामुळे ती तिच्या पतीस भेटेल आणि महादेवांच्या अवताराला जन्म दिल्यानंतर तिला या शापातून मुक्ती मिळेल. इंद्रदेवांचे हे बोलणे पुंजिक स्थलाला पटले आणि ती अंजनीच्या रूपात पृथ्वीवर आली. ती एका शिकारणीच्या रूपात जंगलात राहू लागली. एकदा जंगलात तिने एका बलशाली तरुणाला सिंहाशी लढताना पाहिले आणि त्या तरुणाकडे ती आकर्षित झाली. ज्यावेळी तरुणाची दृष्टी अंजनीवर पडली, तिचा चेहरा वानरासारखा झाला. अंजनी मोठ्याने रडू लागली. तेव्हा तो तरुण तिच्याकडे आला आणि त्याने तिच्या दुःखाचे कारण विचारले. अंजनीने आपला चेहरा लपवत त्याला सांगितले की ती खूप दिसायला लागली आहे. अंजनीने त्या तरुणाला लांबून बघितले होते. तो जवळ आल्यावर जेव्हा तिने पाहिले तर तो तरुण वानरासारखाच दिसत होता. त्या तरुणाने तिला सांगितले की तो वानरराज केसरी आहे आणि त्या दोघांनी विवाह केला. विवाहानंतर पण बरेच दिवस त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी महादेवाची तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न करून आपल्या पोटी जन्म घेण्याचे वरदान मागितले. महादेवांनी त्यांना तसे वरदान दिले आणि हनुमानांचा जन्म झाला.
हनुमानांच्या जन्माची दुसरी कथा म्हणजेच महादेवांनी दिलेले वरदान. वानरराज केसरी आणि त्यांची पत्नी अंजना यांना लग्नानंतर बरेच वर्ष मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी मातंग ऋषींना भेटून त्यावर उपाय विचारला. मातंग ऋषींनी त्यांना 12 वर्ष महादेवांची तपश्चर्या करण्यास सांगितले. अंजना यासाठी तयार झाली. अंजनीने 12 वर्ष घोर तपश्चर्या केली. तपश्चर्येनंतर महादेव तिला प्रसन्न झाले आणि तिला त्यांनी आशीर्वाद दिला की ते तिच्या पोटी जन्म घेतील. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत घेण्यासाठी देवता आणि असुर यांच्यात भांडण सुरू झाले. त्यानंतर विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. जेव्हा महादेवांनी विष्णूंना मोहिनी रूपात पाहिले ते त्यांच्याकडे आकृष्ट झाले आणि त्यांनी त्यांचे तेज सांडले. हे तेज वायुदेवांनी नंतर अंजनीच्या गर्भात सोडले आणि त्यानंतर अंजनीच्या गर्भातून चैत्र पौर्णिमेला महादेवांचा 11वा रुद्रावतार जन्मास आला. वायुदेवांनी हनुमानाच्या जन्मात मदत केल्यामुळे त्यांना त्याचे पालक पिता म्हणून ओळखले जाते. तिसरी जन्मकथा आहे पुत्रकामेष्टी यज्ञातील प्रसाद. एका पौराणिक कथेनुसार महाराजा दशरथांनी जेव्हा पुत्रकामेष्टी यज्ञ केला तेव्हा त्यांनी त्याचा प्रसाद आपल्या 3ही राण्यांमध्ये समान वाटला. त्यातील एक वाटा एका पक्षाने उचलून नेला आणि तो वाटा ज्या ठिकाणी अंजनी तप करत होती तेथे नेऊन टाकला. माता अंजनी सुद्धा पुत्रप्राप्तीसाठीच तप करत होती. अंजनीने तो प्रसाद महादेवांचा आशीर्वाद समजून खाल्ला आणि नंतर हनुमानांचा जन्म झाला. हे सर्व महादेव आणि वायुदेव यांच्या इच्छेनेच झाले होते असे मानले जाते. चौथी पौराणिक कथा म्हणजेच वायुदेवांचा आशीर्वाद. एका पौराणिक मान्यतेनुसार माता अंजनी वानरीच्या रूपात सुद्धा तेजस्वी आणि आकर्षक दिसत होती. ते पाहून वायुदेव त्यांच्याकडे आकर्षित झाले. वायुदेवांनी अंजनीच्या कानातून तिच्या शरीरात प्रवेश केला आणि ती गर्भवती राहिली आणि त्यामुळे हनुमानांचा जन्म झाला. म्हणूनच त्यांना पवनपुत्र म्हटले जाते. पाचवी कथा आहे ऋषींचे वरदान. रामचरितमानसमध्ये म्हटले आहे की हनुमानांचा जन्म हा ऋषींच्या वरदानामुळे झाला आहे. ती कथा अशी आहे. एके दिवशी वानरराज केसरी प्रभास तीर्थाजवळ फिरत होते. तेव्हा तेथे अनेक ऋषी समुद्र किनाऱ्यावर पूजा करत असलेले त्यांना दिसले. तेव्हा तिथे एक मोठा हत्ती आला आणि तो हत्ती त्यांच्या पूजेमध्ये विघ्न पाडू लागला. सगळे ऋषी यामुळे खूपच चिंतित झाले होते. हे सर्व वानरराज केसरी पर्वत शिखरावरून बघत होते. त्यांनी त्या विशालकाय हत्तीचे दात तोडून हत्तीला मारून टाकले. सर्व ऋषी वानरराज केसरींवर खुश झाले आणि त्यांनी पुत्रप्राप्तीचा त्यांना आशीर्वाद दिला. जो पुत्र महादेवांचा अंश असेल आणि ज्याला रूप बदलता येईल तो वायुदेवांप्रमाणे पराक्रमी असेल असे त्यांनी सांगितले. एक दिवस अंजनी मानव रूप घेऊन पर्वतावर जात होती. त्यावेळी सूर्यास्त होत होता. नेमकं त्याच वेळी भरपूर वारा सुटला आणि तिचे वस्त्र हवेने उडू लागले. वारा खूप जोराने वाहत होता. अंजनीने चारी बाजूला आपल्याला कोणी बघत तर नाही ना हे पाहिले. तिला कोणीच दिसले नाही. पण त्या वाऱ्याने झाडांची पानेही हलत नाहीत हे बघून तिला आश्चर्य वाटले. कोणी मायावी राक्षसच अदृश्य होऊन असे करत आहे असे तिला वाटले. तिला खूप राग आला आणि ती म्हणाली, कोण आहे तो जो एका पतिव्रता स्त्रीचा अपमान करत आहे? तेव्हा वायुदेव तिथे प्रकट झाले आणि हात जोडून तिची माफी मागू लागले. ते म्हणाले, ऋषींनी तुमच्या पतीला माझ्यासारखा पराक्रमी पुत्र होण्याचे वरदान दिले आहे. म्हणूनच माझा नाईलाज झाला आणि मी तुमच्या शरीराला स्पर्श केला. माझ्या स्पर्शामुळे तुमच्यात महादेवांचा अंश सुद्धा गेला आहे. तुम्हाला त्यामुळे एक पराक्रमी पुत्र प्राप्त होईल ज्याच्यामध्ये माझे आणि महादेवांचे गुण असतील. पुढे जाऊन तो महादेवांचा रुद्रावतार म्हणून प्रसिद्ध होईल. अशा प्रकारे वानरराज केसरी आणि माता अंजनी यांच्या पोटी महादेवाने जन्म घेतला. या होत्या हनुमानांच्या जन्माविषयीच्या विविध कथा. त्यांना महादेवांचा 11वा रुद्रावतार मानले जाते. तसेच त्यांना शक्ती, ज्ञान, वीरता, बुद्धिमत्ता आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक मानले जाते.
आशा आहे हनुमान जन्माविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसहित. धन्यवाद.